मित्रांनो बघा, जर तुम्ही सिंगल असाल ना आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत कोणी मुलगी कोणी बाई जर तुम्हाला पटली नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत अगदी मन लावून तुम्ही हा व्हिडिओ बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 4 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 4 कामं ना तुम्ही जर अगदी मनापासून जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे तशीच्या तशी ती 4 कामं तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण मुलीला कोणत्या पण बाईला तुम्ही एका क्षणामध्ये तिला स्वतःकडे आकर्षित करू शकता. तिला तुम्ही ना लवकरात लवकर तुम्ही तिला पटवू शकता आणि मित्रांनो तिला आपली गर्लफ्रेंड तुम्ही बनवू शकता. पण मित्रांनो हे सर्व साधण्यासाठी ना तुम्हाला हा व्हिडिओ अगदी मन लावून पूर्ण बघावा लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही जर बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही आणि मुलगी पण तुम्हाला पटणार नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच सिरियसली जर तुम्हाला मुलगी पटवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी पण मुलगी जी पण बाई तुम्हाला आवडते आणि ज्या बाईला ज्या मुलगीला तुम्हाला पटवायचं आहे तर मित्रांनो तिच्यासमोर ना कायमचं कॉन्फिडंट राहा. तिच्यासमोर ना आपला कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास तिला दाखवा. म्हणजे मित्रांनो जसं ना एखाद्या सिंहाच्या डरकाळीने तो सिंह आहे हे ओळखलं जातं तसं मित्रांनो एक जो मर्द असतो ना तर मित्रांनो त्या मर्दाचा जितका कॉन्फिडन्स असतो तर त्याच्या कॉन्फिडन्सवरून हे ओळखलं जातं की तो ना खरा मर्द आहे की नामर्द आहे. म्हणजे मित्रांनो बायकांची जी नजर असते ना तर त्यांची नजर अशी असते की जेवढा कॉन्फिडन्स एखाद्या पुरुषामध्ये असतो तेवढाच तो ना बायकांच्या नजरेमध्ये मर्द असतो. म्हणजे मित्रांनो एकदम ना स्पष्टपणे सांगायचं झालं म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला ना एकदम म्हणजे स्पष्टपणे आडेवेडे न घेता एकदम मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जर तुम्ही तुमच्या आवडत्या मुलगीसमोर तुमच्या आवडत्या बाईसमोर जर तुम्ही कधी पण ना जर तुम्ही घाबरलात किंवा जर तुम्ही लाजलात तर मित्रांनो ती मुलगी ती बाई तुमच्या हातातून गेली समजा. कारण मित्रांनो जर तुम्ही ना एखाद्या मुलगीसमोर घाबरता लाजता तर मित्रांनो त्या बाईला काय वाटतं माहितीये की काय तो नामर्द आहे, कायमचा घाबरतो कायमचा लाजतो. म्हणजे घाबरणं आणि लाजणं म्हणजे हे ना आमचं काम आहे असं बायकांना वाटतं. म्हणजे जो पुरुष ना घाबरतो लाजतो तर अशा पुरुषाला ना बायका मनातल्या मनात त्याला नामर्द बोलतात. अशा म्हणजे पुरुषांची व्हॅल्यू बायकांच्या नजरेमध्ये 0 असते. तर मित्रांनो म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की बायकांच्या समोर कधी घाबरू नका आणि कधी लाजू नका. एकदम कॉन्फिडंट एकदम आत्मविश्वासू तुम्ही तिच्या नजरेमध्ये बना. तर मित्रांनो ती ना तुमच्याकडे लवकरात लवकर आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर मित्रांनो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमचा स्वभाव म्हणजे थोडासा बदला. काय बोललो मी? तुमचा स्वभाव ना थोडासा बदला आणि तुमच्या स्वभावामध्ये ना थोडासा विनोदीपणा तुम्ही म्हणजे आणायचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना जेव्हा तिच्यासोबत बोलता तेव्हा मित्रांनो जास्त ना म्हणजे विनोद करा. तिला जास्तीत जास्त ना हसवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो बहुतेक मुलं ना आणि बहुतेक पुरुष बायकांसोबत बोलताना आणि मुलींसोबत बोलताना म्हणजे कसं पण बोलतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करतेस, जेवण झालं का, जेवलीस का, आता तू काय करतेस, म्हणजे उद्या तू ऑफिसला जाणार आहेस का. म्हणजे मित्रांनो असे फालतूचे प्रश्न ना मुलं म्हणजे मुलींना विचारतात. पण मित्रांनो असे फालतूचे प्रश्न मुलींना ऐकायला अजिबात आवडत नाही. आणि मित्रांनो कोणत्या मुलीला ना हे तर कधी विचारूच नका की जेवलीस का. कारण मित्रांनो हा प्रश्न ना एवढा कॉमन झालाय की मित्रांनो जेवलीस का असा मेसेज जरी तुम्ही टाकलात ना तर समोरची मुलगी तुम्हाला कदाचित ब्लॉक करू शकते. तर मित्रांनो मुलींसोबत कसं बोलायचं
करायचं की मुलींसोबत बोलताना ना विनोद करा, कॉमेडी करा, तिला ना जास्तीत जास्त हसवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो हिंदीमध्ये ना एक म्हण आहे की हसी तो फसी. तर मित्रांनो ही जी म्हण आहे ना हसी तो फसी, तर मित्रांनो ही ना 100% खरी आहे. जेवढं तुम्ही तिला हसवाल ना तेवढं मित्रांनो ती तुमच्यामध्ये गुंतणार. म्हणजे जेवढं तुम्ही तिला हसवाल, जेवढं ती तुमच्या बोलण्याने ती हसेल, जेवढा तिचा मूड म्हणजे तुमच्यासोबत बोलताना एकदम म्हणजे चांगला होईल, तेवढं मित्रांनो ती ना तुमच्यामध्ये गुंतायला ती सुरुवात करेल. तर मित्रांनो तुमचा स्वभाव ना विनोदी बनवा आणि तुमच्या आवडत्या मुलगीला जास्तीत जास्त हसवण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही तिला हसवाल तेवढं मित्रांनो ती ना तुमच्याकडे आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासमोर ना जबाबदार बना, मॅच्युअर बना. काय बोललो मी? तिच्यासमोर ना जबाबदार बना आणि मॅच्युअर बना. आता बघा मित्रांनो मुलींना ना छपरी लोक अजिबात आवडत नाही. मुलींना ना आणि बायकांना असे पुरुष त्यांना आवडतात जे पुरुष ना जबाबदार असतात, जे पुरुष ना मॅच्युअर असतात. आता बघा मित्रांनो जबाबदार आणि मॅच्युअर हे कसं बनायचं की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडंसं सिरियस राहा की म्हणजे मला ना भविष्यामध्ये असं म्हणजे करून दाखवायचंय, मला ना असा बिझनेस करायचा आहे, माझी स्वप्न ना अशी अशी आहेत. असं म्हणजे तिच्यासमोर ना तुम्ही एक प्रकारचा जबाबदार पुरुष, मॅच्युअर पुरुष तुम्ही तिच्या नजरेमध्ये बना. कारण मित्रांनो बायकांना ना जबाबदार आणि मॅच्युअर पुरुष बायकांना खूप जास्त त्यांना आवडतो. आणि अशा जबाबदार आणि अशा मॅच्युअर पुरुषाकडे बायका आकर्षित होतात मित्रांनो. तर मित्रांनो हे ना तिसरं मित्रांनो काम आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्यासाठी असा पुरुष तुम्ही बना जो तिची ना खूप जास्त केअर करतो, जो तिची ना खूप जास्त काळजी करतो आणि तिला ना सपोर्ट करतो. म्हणजे मित्रांनो जर तिला ना थोडंसं जरी काय जरी झालं तरी पण तुम्ही ना तिची केअर करा. म्हणजे मित्रांनो जर तिला ना थोडासा ताप आला आणि ती डॉक्टरकडे गेली होती तर तुम्ही ना लगेच तिला कॉल करा, लगेच तिला मेसेज करा आणि शक्य असेल ना तर तिच्या घरी तुम्ही तिला भेटायला जावा आणि तिची विचारपूस करा की काय झालं, तू बरी होतीस ना, अचानक तुला काय झालं, तू डॉक्टरकडे जाऊन आलीस ना, डॉक्टरने तुला काय सांगितलं, म्हणजे काही सिरियस तर नाही आहे ना, तू जेवलीस का, तू वेळेवरती औषधं खातेस ना, तुला जरा जरी काय झालं तर मला तू कधी पण मध्यरात्री सुद्धा तू मला कॉल कर. तुझ्या एका कॉलवर मी 1 मिनिटामध्ये तुझ्या समोर हजर होईन असं तुम्ही तिला दाखवा. आणि म्हणजे जेव्हा जेव्हा ना ती कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये, कोणत्या ना कोणत्या समस्यामध्ये जेव्हा जेव्हा ती फसेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही तिला मदत करा, तिला सपोर्ट करा. म्हणजे मित्रांनो तिच्यासाठी ना तुम्ही एक म्हणजे असा पुरुष बना जो तिची काळजी करतो आणि तिला सपोर्ट करतो. असा जर तुम्ही बनलात ना, असं जर तुम्ही बनलात ना मित्रांनो तर ती मुलगी किंवा ती बाई लवकरात लवकर तुम्हाला पटेल मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांना ना असा पुरुष त्यांना खूप जास्त आवडतो जो पुरुष ना त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन त्यांची केअर करतो आणि त्यांना सपोर्ट करतो. तर मित्रांनो अशा पुरुषाकडे ना बायका लवकरात लवकर आकर्षित होतात मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्की तुम्हाला काय भेटतो तर ते मला तुम्ही नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट आवर्जून बघेन मित्रांनो. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.